नमस्कार सर्वांना, मी विद्या तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा माझा हा ब्लॉग आहे शंकरपाळ्याचा, दिवाळीतला. उशिरा आला त्याबद्दल सॉरी. तर इथं मी बघा 2 किलो मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी मी इथं 3 पावशर साखर वापरली. पिठी साखर मी बारीक केली घरीच मिक्सरवर. आणि इथं तूप मी याला पावशर वापरले. तुम्ही जर या शंकरपाळ्या जर केल्या ना, तुम्हाला सगळेच विचारतील कशा शंकरपाळ्या केल्या. तर मी 2 किलो मैदा घेतला होता आणि अर्धी वाटी त्याच्यात रवा वापरला होता, बारीक रवा. तुमचा जरा जास्त मोठा असेल तर मिक्सरवरून तुम्ही फिरवून घेऊ शकता. आणि इथं 1 चमचा बेकिंग पावडर वापरली. बेकिंग पावडरनं काय होतं, सोड्यापेक्षा आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या लूज पडत नाहीत. आणि अर्धा चमचा मीठ वापरलं आणि आपल्या आवडीनुसार वेलची पावडर. आता हे पूर्ण मिश्रण सगळं चोळून घ्यायचं एकत्र, म्हणजे पूर्ण जे आपलं तूप जे आहे ते सगळं शंकरपाळ्याच्या पिठाला लागणार आहे. तर हीच ट्रिक सगळ्यात महत्त्वाची आहे शंकरपाळ्यासाठी. एकदम खुसखुशीत अशा शंकरपाळ्या बिस्किटासारख्या, म्हणजे तोंडात टाकल्याबरोबर विरघळायला सुरुवात होणाऱ्या ह्या शंकरपाळ्या एकच नंबर. आणि आता आपल्याला मी इथं पावशर तूप वापरले 2 किलोसाठी. तर मला अजून कमी म्हणजे पडलेलं वाटतंय ते, म्हणून मी अजून थोडंसं तूप घेतलं आणि परत गरम करून त्याच्यात मिक्स केलं. कारण काय होतं, जोपर्यंत आपला असा मुठ्ठा बनत नाही आपल्या शंकरपाळ्याच्या पिठाचा, तोपर्यंत ते पीठ म्हणजे आपलं परफेक्ट झालं नाही असं म्हणजे वाटत नाही. तर आता हे पूर्ण सगळं असं मिश्रण चोळून घेतलं की त्याच्यात साखर मिक्स करायची. साखर अगोदर मिक्स करायची नाही. आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं, आता इथं मी थोडं दूध आणि थोडंसं यात पाणी वापरलं आहे. आपलं चकलीचं हे पीठ कसं असतं किंवा आपण रोजची कणिक मिळतो त्याला पाणी जास्त लागतं, पण हे गोड आहे. आपण याच्यात साखर मिसळली असल्यामुळं हळूहळू थोडंच म्हणजे पाणी घालत किंवा दूध घालत शंकरपाळ्याचं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. कारण एकदम थोडंसं असं मळण्यासाठी आपल्याला कमी लागतं. इथं मी अर्धा लिटर पाण्यातच दूध आणि पाण्यात मी मळून घेतलं आहे हे पीठ पूर्ण. कारण साखर जी असते ना चिवट असते, त्यामुळं लवकर याचा म्हणजे असा गोळा होतो. आता चिकट गोळा असल्यामुळे मला काय एवढं म्हणजे मळायचं होईना, त्याला पण सुद्धा ताकदच लावावी लागते ना, म्हणून मी आता खाली घेतलं मळण्यासाठी. पूर्ण सगळं असं एक जीव त्याला असं करून घेतलं आहे मस्त. म्हणजे काय होतं, आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत आपल्याला लाटताना सुद्धा त्रास होणार नाही, ते बघा तुम्हाला पुढं समजेलच. तर आता हा गोळा, आता आपलं तूप जे गरम असतं ना त्या पिठात आपण मिक्स केलेलं, त्यामुळं आपल्याला पटकन गरमच लाटून घ्यायचं असतं. थंड झाल्यावर तुम्ही म्हणसाल की भिजत ठेवूया आणि नंतर लाटूया, तर तसं काही नाही. फार तर तुम्ही 15 मिनटं त्याला त्या पिठाला म्हणजे भिजू देऊ शकता, पण जास्त नाही. तूप गरम आहे तोपर्यंतच तळून घ्यायचं. आणि कसलंच त्याला असं म्हणजे एकावर एक जरी तुम्ही लाटून त्याच्यावर जर टाकलं ना तरी कसला त्याचा हे होत नाही. तुम्ही हातात जरी घेतले आणि मुठ्ठा जरी केला तरी तो, आता माझा व्हिडिओ डिलीट झाल्यामुळं तुम्हाला मला दाखवता येईना, नाही तर तुम्ही हातात जरी त्या कापल्या शंकरपाळ्या अशा घेतल्या आणि मुठ्ठा जरी केला ना, एका हातात मुठ्ठीत जरी बांधल्या तरी आपोआप त्या सुट्ट्या होतात. त्याला सुट्ट्या करायची गरज नसते. आणि आमच्या आयुष्याने बघा इथं काय केलं आहे, बोलती मम्मी तुझ्या शंकरपाळ्यांना काय सेपरेट असं टाकायची काही गरज नाही तिने, म्हणून बघा एवढं एकावर एक असं ढिग असा घालून ठेवला आहे. आणि बघा पडत्यात पण किती एकदम अशा, म्हणजे सुईवाराचा तुम्हाला दिसत पण असेल की म्हणजे पडताना पण एकदम अशा त्या आपोआपच अशा पडल्या जात होत्या. आणि एवढ्या भारी होत्यात बघा शंकरपाळ्यासुद्धा. ह्या एकदम अशा बिस्किटासारख्या तोंडात टाकताच विरघळायला सुरुवात होते. फक्त आपल्याला इथं तूपच जास्त वापरावं लागतं, बाकी याला ट्रिक अशी एवढी काही नाही. आणि गरम आपण ते लाटून घ्यायचं. काही कारणामुळे व्हिडिओ उशीर आला त्याबद्दल सॉरी. आणि बघा आता मी झाऱ्याने सुद्धा त्याला एक असं म्हणजे सुट्टंसुद्धा करत नाही. सुट्टंसुद्धा म्हणजे करायची गरज नसते. त्या तेलात गेल्या की आपोआपच म्हणजे सुट्ट्या होतात एवढ्या, म्हणजे त्यातनं तुपामुळं जास्त एकदम अशा छान अशा शंकरपाळ्या होत्यात. लाटलेल्या सुद्धा शंकरपाळ्या बघा कशा दिसतात, एकदम अशा तेलकट. आणि तळल्यावर सुद्धा एवढ्या तेलकट आणि म्हणजे दिसतानाच एवढ्या क्रेप्शी दिसतात आपल्याला समोरून की शंकरपाळी बघताच माणसाला इच्छा झाली पाहिजे खाण्याची.
आणि एवढ्या त्याला लेअरसुद्धा अशा येतात. चाकूने कापल्यामुळं चाकूने कापून घ्यायचं. आपण फिरकेच्या चमच्याने जर कापलं ना तुमच्या क्रेप्सी होणार, फक्त आपल्याला लेअर काही दिसणार नाहीत. तर इथं मी चाकूने कापून घेतलं आहे. आणि इथं बघा तुम्हाला मी दाखवते की कसं मी सगळं म्हणजे घट्टा असा झाऱ्याने उचलून घेते आणि पूर्ण असं तेलात टाकते. आणि पूर्ण मी अशा सगळ्या शंकरपाळ्या मी अशा तळून घेतल्यात. कारण म्हणजे त्याला म्हणजे काय एवढा त्रासच होत नाही. कारण फक्त इथं तूप आपण जे वापरतो ना ते व्यवस्थित फक्त पूर्ण सगळं पिठाला चोळून घेतलं ना की एकदम अशा छान अशा क्रेप्सी आणि बिस्किटासारख्या एकदम अशा शंकरपाळ्या होतात एवढ्या छान. तर इथं बघा आता मी तुम्हाला आहे ना एक शंकरपाळी अशी फोडून दाखवते. बघा लगेच अशी शंकरपाळी तुटते सुद्धा. आणि किती बघा त्याचं पीठसुद्धा होतं आहे. म्हणजे तुम्हाला समजलंच असेल एवढी क्रेप्सी झाली आहे शंकरपाळी. तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा. तुम्हाला सुद्धा लोक विचारतील कशी शंकरपाळी केली म्हणून. एवढ्या म्हणजे सुंदर असतात शंकरपाळ्या खायला सुद्धा. आता साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, पण मी इथं दिवाळी सगळं गोड असतं त्यामुळं मी इथं 3 पावशर साखर वापरली, पिठी साखर त्यामुळं. आणि बघा आता सगळ्या एवढ्या माझ्या शंकरपाळ्या करूनसुद्धा सगळ्या झाल्या. आणि त्यातल्या तर एवढ्या सगळ्यांनी खाल्ल्यातसुद्धा, कारण सगळ्यांना एवढ्या आवडतात. ज्यावेळी मी नेहमी करायला बसते ना त्यावेळी एकदम बिस्किटासारखा त्याचा चुरा होतो असा. आणि एकदम अशा लहान माणसांना लहान मुलांना तर आणि म्हणजे ज्यांना असा दातांचा प्रॉब्लेम आहे त्यांनासुद्धा अशा लवकर खाता येतील. आता संध्याकाळची वेळ झाली होती त्यामुळं आता म्हणलं दिवाबत्ती करून घ्यावी. आता मी परत ह्या पंत्या मी आणल्यात. मला म्हणजे मी परत गेले ना मला कुठं काही आवडलं मी परत घेत असते. आता आज मी आता 7 लावणार. आता ह्या पंत्या मी बाहेर 6च लावणार आहे, कारण घरात देवापाशी एक दिवा लावला म्हणजे 7 होईल. आपण नाही का म्हणतो 8 किंवा ह्याच्या समप्रमाणात लावायचं नसतं दिवा किंवा पंती काही असो. त्यामुळं मी आता बाहेर 6 आणि घरातलं एक 7 असे 7 दिवे होतील. म्हणजे शुभ असतं ते सुद्धा आपल्यासाठी. आता आमचे हे सगळं शूट करतायत बाहेर. आता दिवा मी म्हणजे दिवे पंत्या ठेवताना आता माझं इकडं सगळं पूर्ण सगळं म्हणजे ठेवूनसुद्धा झालं. आणि आयुष्याने आज इथं बघा छान अशी रांगोळीसुद्धा काढली होती वसुबारसची. तर तिथंसुद्धा एक पंती ठेवली. नशीब पाऊस नाही आज, पावसाने तरी सुट्टी दिली आहे. तेवढे तरी म्हणजे मेहरबान की पावसाने केली दिवाळीची तरी. तर चला माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये.